गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आय एम हेअर ऑडेबल. माझा आवाज येतो सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. ओके. तर बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयसीस म्हणजे डिजिटल आयसीस. इथपर्यंत आपण पार्ट बघितला होता. आता त्याचं क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल आयसीस हे आपण पार्ट बघूया. मी स्क्रीन प्रेझेंट करते. विजिबल आहे का सांगा? तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल आयसी मी सांगितलं होतं लास्ट टाइम. बेसिकली आयसीचे दोन टाइप आहेत. कोणते कोणते? अॅनालॉग आणि डिजिटल. मग अॅनालॉग आयसी कसा आपण आयडेंटिफाय करायचा? अॅनालॉग आयसी वर्क ऑन अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल आयसी हाऊ टू आयडेंटिफाय? डिजिटल आयसी इज वर्क ऑन अ डिजिटल सिग्नल. इथपर्यंत आपला पार्ट झाला होता. त्याच्यानंतर थोडे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. फन इन, फन आउट, प्रोपोगेशन डिले बघितला होता. नॉइज मार्जिन बघितलं होतं. इथपर्यंत आपला पार्ट झालेला आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो क्लासिफिकेशन ऑफ अ डिजिटल आयसी. तर बघा, डिजिटल आयसी चे मेनली टू टाइप्स आहेत. यस, Noise margin repeat करता का? ओके. हा, म्हणजे आपण इनपुट देताना नॉइज ऍड करतो आणि त्याच्या आउटपुट मध्ये काही चेंजेस होत नाहीत, ते नॉइज मार्जिन असते का? म्हणजे कसं होतं, जेव्हा आपलं सर्किट असतं ते डिजिटल सर्किट आहे, प्रत्येक ह्याचं काहीतरी नॉइज, लिटल बिट नॉइज असणारच आहे. म्हणजे जेव्हा आपण इनपुट देतो त्याच्यामध्ये काहीतरी असं नॉइज व्होल्टेज आपण ऍड होतं. म्हणजे देताना इनपुट काय होतं, सराउंडिंगचं जे नॉइज आहे ते त्याच्यामध्ये ऍड होतं, त्याच्यामध्ये इनपुट सिग्नल मध्ये. पण तो असा नॉइज काय केला जातो, तो इनपुट सिग्नलला दिला, म्हणजे त्या सिस्टीमला दिला जातो. ठीक आहे. त्यातलं जे नॉइज आहे ते काय करतं, जे आपल्या लॉजिक सर्किट आहे तो काय करतो, त्याला विदाउट एनी कॉजेस काय करतं, आपलं आहे तसं आउटपुट आपल्याला, म्हणजे जे पाहिजे ते आउटपुट मिळतं. त्याला आपण काय म्हणतो, नॉइज मार्जिन म्हणतो. समजतंय? मॅम, नॉइज म्हणजे रेजिस्टन्स आहे का? नॉइज म्हणजे थोडक्यात तुमचं असं अडथळा म्हणू शकता, किंवा मग त्याच्यामध्ये काही प्रकारचं जे व्होल्टेज आहे ते ड्रॉप होत असते किंवा ऍड होत असते. समजते? इनपुटला ते ऍड होत असते. म्हणजे सराउंडिंगचं जे आहे, थोडक्यात डिस्टर्बन्स म्हणा तुम्ही, डिस्टर्बन्स कळतंय, ते व्होल्टेज मध्ये मेजर केलं जातं. त्यामुळे ते तुम्ही रेजिस्टर त्याला म्हणू शकत नाही. सर्किट मध्ये असणारच का? मॅम, व्होल्टेजला अपोज करतं का ते? अपोज नाही करत ते काय करतो, तर तुमच्या जे इनपुट सिग्नल दिलेला आहे त्याच्यामध्ये ते ऍड होतं. अपोज वगैरे काही करत नाहीये तो. अपोज हा रजिस्टर करतो. अपोज हा अपोज करत नाहीये. न अपोज करता पण तो तिथे प्रेझेंट असतो. म्हणजे जो आपल्याला आउटपुट यायचा आहे व्होल्टेज किंवा आउटपुट जे येणार आहे त्याला ते काही अपोज नाही करत आहे. त्यामुळे तर त्याला नॉइज मार्जिन म्हटलं जातं ना. म्हणजे काय म्हणले बघा, नॉइज विदाउट एनी कॉजेस अनवॉन्टेड चेंजेस इन आउटपुट. म्हणजे काहीही चेंजेस न करता आपल्याला ऍज इट इज ते आउटपुट देतं. म्हणजे ते काय करतो, तो जो नॉइस आहे तो प्रेझेंट असताना सुद्धा आपल्या सिस्टीम मध्ये काही फरक पडत नाही. कळतंय का? लिटल बिट फरक पडतो, तो आपण त्याच्यामध्ये हे करू शकत नाही. म्हणजे 0.4 आहे, बरोबर की नाही, व्होल्ट. मग 0 पॉईंट समथिंग असेल तर काही लिटल बिट म्हणजे 0 पेक्षा कमी आहे, बरोबर की नाही. त्यामुळे तो तिथं आपण कन्सिडर करत नाही. समजते? मॅम, म्हणजे ते इन शॉर्ट कॅटॅलिस्ट सारखं आहे का? म्हणजे आहे पण त्याचा काय इफेक्ट होत नाही. हा हा, तसं आहे पण त्याचा इफेक्ट होत नाही जास्त. ओके मॅम. हा, मग पुढे जायचं आपण. प्रत्येक सर्किट मध्ये नॉइज मार्जिन. हा, प्रत्येक सर्किट मध्ये नॉइस मार्जिन हे असणारच. ओके मॅम. पण टीटीएल याच्यामध्ये काय होतंय, नॉइज मार्जिन हे कमी आहे म्हणून आपण ते काय करतो, बेसिकली आपण इन जनरल लाईफ मध्ये ते यूज करतो. त्याच्यातली 7-4 सिरीज जी आहे त्याच्यामध्ये कमी असते नॉइज मार्जिन. समजतंय? येस मॅम. येस मॅम. मग पुढे जायचं आपण. नॉइज मार्जिन सर्किट मध्ये आधीपासूनच असतं का? हा, आधीपासूनच तो ऍड झालेला असतो, कारण आपल्या सराउंडिंगचे जे डिस्टर्बन्स वगैरे असतात ते त्याच्यामध्ये ऍड होतात.
ओके मॅम. जायचं पुढं. येस. येस इथपर्यंत मॅम. डाऊट सगळे क्लिअर झालेत. आता बघा पुढं क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल आयसी. आपल्याला डिजिटल आयसी शिकवत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला येणं त्याचं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये बघा 2 टाईप आहेत बेसिकली, कुठले कुठले, बायपोलार आणि युनिपोलार. ठीक आहे. बायपोलार म्हणजे काय तर बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर यूज केला जातो, म्हणजे बीजेटी ट्रान्झिस्टर, ज्याच्यामध्ये पोलॅरिटी दोन्ही साईडला असते. ठीक आहे. आणि युनिपोलार म्हणजे सिंगल पोलॅरिटी असते त्या ट्रान्झिस्टरला, म्हणजे एफएटी म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. जो फील्ड ज्याच्यामध्ये यूज करतो त्याच्यामध्ये बघा एफएटी यूज केला जातो. त्यामुळे काय म्हणतात, एफएटी जो आहे तो युनिपोलार डिव्हाइस आहे. युनिपोलार डिव्हाइस म्हणजे काय तर ते पोलॅरिटी ही युनि डिरेक्शननी असते. बायपोलार म्हणजे बाय डिरेक्शनली त्याची पोलॅरिटी असते, म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजे बीजेटी यूज केला जातो बायपोलार मध्ये, आणि युनिपोलार मध्ये एफएटी यूज केला जातो, म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर यूज केला जातो. समजतंय. त्याचबरोबर बघा बायपोलार जे आहेत ते त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. कोणते कोणते, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड पार्ट मध्ये कसे आहेत तर सॅच्युरेटेड म्हणजे काय, जो ट्रान्झिस्टर आहे तो ड्रिव्हन इन सॅच्युरेटेड मोड और कट ऑफ मोड. पण जो अनसॅच्युरेटेड मोड म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, जो आपला ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टर किंवा जो सर्किट आहे, आपली गेट लॉजिक सर्किट आहे, ते काय करतं, ड्रिव्हन इज नॉट इन अ सॅच्युरेटेड, म्हणजे सॅच्युरेटेड मोड मध्ये तो नसतोय. आणि इकडे सॅच्युरेटेड म्हणजे सॅच्युरेटेड मोड मध्ये गेट हा असतो. हे झालं 2. युनिपोलार मध्ये पी मॉस, एन मॉस, सी मॉस आहे, बरोबर की नाही. बघा तर याच्यामध्ये पी मॉस, एन मॉस, सी मॉस झालं. त्याचबरोबर इथं रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक, सॅच्युरेटेड मध्ये 6 टाईप आहेत. रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक, डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक, त्याच्यानंतर हाय थ्रेशोल्ड लॉजिक, त्याच्यानंतर डायरेक्ट कपल्ड ट्रान्झिस्टर लॉजिक, त्यानंतर ट्रान्झिस्टर लॉजिक, आणि 6 इंटिग्रेटेड इंजेक्शन लॉजिक. हे आपल्याला 6 बेसिकली बघायचे आहेत. त्यातले तुम्हाला सिलेबसला फक्त टीटीएल ट्रान्झिस्टर लॉजिक जे आहे ते बघायचं आहे. समजतंय. हे आपण टीटीएल. येस मॅम. हा. तर त्याच्यानंतर आहे अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड मध्ये काय आहे, स्कॉटनी टीटीएल आणि इमिटर कपल लॉजिक म्हणजे ईसीएल. त्याच्यामधलं तुम्हाला फक्त ईसीएल सिलेबसला आहे. आणि युनिपोलार मध्ये पीमॉस, एनमॉस, सीमॉस, त्याच्यामधले बेसिकली सीमॉस हा जास्त करून आपल्याला बघायचा आहे. तर आता बघा टीटीएल जी आहे ती आपल्याला बघायची, म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक, म्हणजे 2 ट्रान्झिस्टर असतात ते कशामध्ये असतात, सिरीज मध्ये असतात. तर याच्यामध्ये इथपर्यंत आपला पार्ट समजलं तुम्हाला. फक्त त्याचे काय केलंय, डेफिनेशन दिलेले आहेत. बायपोलार म्हणजे काय, बायपोलार सर्किट इज हॅव्हिंग अ पोलॅरिटी आयदर हाय ऑर लो, म्हणजे 2 पोलॅरिटी असतात. युनिपोलार मध्ये 1 असते, म्हणजे एकतर हाय किंवा एकतर लो. समजतंय. युनिपोलार. युनिपोलार मध्ये आपण काय यूज करतो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एफएटी यूज करतो. एफएटीचा लॉंग फॉर्म काय आहे, एफएटी मीन्स फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आहे, बरोबर. मग आता बघा पीमॉस, एनमॉस आणि सीमॉस आहे, बरोबर. पीमॉस म्हणजे काय, पी चॅनल मॉस, म्हणजे पी टाईप मॉसफेट यूज करायचा. मॉस म्हणजे काय, आता बघा त्याचं लॉंग फॉर्म आहे मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर, आणि मॉसफेट म्हणजे काय, मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आपण यूज करतो. कशामध्ये, पी मॉस मध्ये, पी मॉसफेट. त्याच्यानंतर एन चॅनल मॉसफेट, त्याच्यामध्ये पण सेम एन चॅनल जो आहे तो यूज केला जातो, म्हणजे एन टाईप मॉसफेट यूज केला जातो. आता काय आहे, कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट म्हणजे सीमॉस. सीमॉस मध्ये काय केलं जातं तर सीमॉस जो आहे तो आपल्याला एन मॉस आणि पी मॉस हे दोन्ही सिरीज मध्ये कनेक्ट करायचं, आणि त्याचा जो ड्रेन पार्ट आहे तो कंबाईन मध्ये करायचा. आता तो कसा करायचा बघा, आपला युनिपोलार लॉजिक फॅमिली आहे तो आपण बघायचा आहे. टीटीएल फॅमिली आपण बघितलेली आहे, बरोबर की नाही. येस मॅम. हा. तर आता राहिलेला पार्ट आहे बी टाईप, म्हणजे युनिपोलार लॉजिक फॅमिलीमध्ये पी चॅनल
एन चॅनल आणि कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट. त्याच्यामध्ये बघा पी चॅनल मॉसफेट जो असतो तो कसा दिसतो ते तुम्हाला दाखवते. तर इथं बघा आता तुम्ही बघताय सीमॉस सीमॉस लॉजिक फॅमिली. त्याच्यामध्ये बघा पहिलं आहे पीमॉस चॅनल म्हणजे पी चॅनल मॉसफेट. म्हणजे बघा पी टाईप जो त्याच्यामध्ये आहे एफएटी जो आहे यूज केलाय तो कशा केलाय पी टाईप केला. आता तो पी टाईप कशी डायग्राम दिसणार त्याची तर त्या सर्किटची डायग्राम बघा. पी टाईप आहे पी चॅनल मॉसफेट यूज केला जातो आणि एन मध्ये एन टाईप मॉसफेट यूज केला जातो. हा तर ह्याच्यामध्ये बघा डायग्राम अशा पद्धतीची दिसते तुम्हाला. इथं दिसते स्क्रीन मध्ये तुम्हाला विजिबल आहे बघा. येस मॅम. हा तर फर्स्टली काय आहे बघा डी फॉर ड्रेन. डी फॉर ड्रेन, एस फॉर सोर्स अँड जी फॉर गेट. म्हणजे जी असतो ना तिथे काय करतो आपण तिथे आपलं इनपुट आपण देतो. कुठे देतो जी पाशी. जी म्हणजे काय आहे गेट आहे. एस म्हणजे काय सोर्स आणि डी फॉर ड्रेन. आता बघा जेव्हा डी वरती असतो म्हणजे VCC ला कनेक्ट केलेला असतो. इथे दिसतं डी एस आणि जी. मग इथे एन टाईप कसं कन्सिडर करायचं तर एन मध्ये डी जो असतो तो VCC ला वरती असतो आणि एस जो असतो खाली असतो. जी जर 0 असेल तर काय होणार तुमचं तो जो एफएटी जो आहे तो काय होणार ऑफ होणार आणि जी जर 1 असेल तर तो ऑन होणार. कळतंय? येस मॅम. म्हणजे आउटपुट इनपुट नाही दिले ना आपण. हा 0 म्हणजे काय तर इनपुट दिलं नाही. दोन कंडिशन असणार याच्यामध्ये बघा कशा तर 0 किंवा 1 दिलेला असेल समजा कन्सिडर तर तिथं काय होणार जी जर 0 असेल तर तो ड्रेन जो आहे तो काय होणार कनेक्ट नाही होणार तो ऑफला जाणार आणि जेव्हा 1 दिलं जातं तेव्हा हाय होतं. हायला काय होणार मग 1 येणार. समजतंय? येस मॅम. युनिपोलार मध्ये बघा Yes, फक्त ma'am. हायला काय झालंय हायला तो ऑन कंडिशन मध्ये आहे. तसं आता पी मॉस मध्ये कसं असतंय पी मॉसचं चिन्ह बघा इथं सिम्बॉल्स मध्ये डिफरंट आहे. कसं आहे बघा इथे काय दिलंय बबल दिलाय. पी मॉस मध्ये बबल दिलाय आणि एन मॉस मध्ये काय आहे का बबल नाहीये बबल. मॅम. यस यस काय म्हणताय? काही डाऊट आहे का कुणाला? नो मॅम. हा मग No, ma'am. कंटिन्यू येस मॅम. बघा. आता इथे बघा एनमॉस मध्ये जेव्हा तुम्ही 0 देता तेव्हा ते ऍज इट इज ऑफ होत. आता इथे काय दिले पीमॉस मध्ये तो काय आहे बबल आहे. बबल काय करतो सांगा मला जे इनपुट दिलेलं आहे त्याचं कॉम्प्लिमेंट. करतो कॉम्प्लिमेंट करतो. बरोबर आहे की नाही? मग आता इथे बघा पहिल्यांदा जी काय दिलाय 0 दिलाय. 0 दिल्यानंतर पुढं बबलच्या पुढे गेल्यानंतर इनपुट काय येणार 1 येणार. मग 1 जेव्हा असेल तेव्हा गेट जर 1 असेल तेव्हा काय होणार तो ऑन होणार. ऑन होणार म्हणजे जी 0 असताना ऑटोमॅटिकली आपला जो पीमॉस आहे तो काय होणार ऑन होणार आणि तसंच जी जर 1 असेल तर तो ऑफ होणार. त्याच्यामध्ये बघा उलट असते. सोर्स वरती असतोय आणि ड्रेन खाली असतो. तुम्हाला या सिम्बॉल मधून कळेल की कसं सीमॉस असते आणि पीमॉस कसं असते. सीमॉस पीमॉस जो आहे
पीमॉसच्या पुढे बबल आहे आणि एनमॉसच्या पुढे बबल नाहीये. म्हणून जर 0 असेल तर डायरेक्ट ऑफ होतो, 1 असेल तर डायरेक्ट ऑन होतो. पण पीमॉस मध्ये कसं होतं, तो बबल काय करतो, शिफ्ट करतो आणि सोर्स आणि ड्रेनची जागा जी आहे ते अल्टरनेट झालेली आहे. सोर्स वरती जातो आणि ड्रेन खाली येतो. त्यामुळे G0 जेव्हा असेल तेव्हा काय येणार, तर ऑन होणार आणि G1 असेल तेव्हा ऑफ होणार, अपोजिट टू द एनमॉस. कळतंय? येस मॅम. इथपर्यंत समजलं. त्यानंतर पॉइंट आहे, Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट आहे सीमॉस. आता सीमॉस ची डेफिनेशन बघायला गेलं तर काय आहे बघा. सीमॉस काय आहे, दिस सर्किट यूज एनमॉस ऍज वेल ऍज पीमॉस डिव्हाइसेस. म्हणजे दोन्ही सर्किट आपल्याला काय करायचंय, यूज करायचंय. सी स्टँड फॉर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. म्हणजे CMOS. C फॉर कॉम्प्लिमेंटरी, M फॉर मेटल, O फॉर ऑक्साइड, S फॉर सेमीकंडक्टर, त्यानंतर FET मीन्स फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. It obtained by using P channel MOSFET and N channel MOSFET are connected in a series with their drain connected together at output taken from common drain point. आता हे समजलं तुम्हाला काय करायचंय, पीमॉस आणि एनमॉस जे आहे ते सिरीज मध्ये कनेक्ट करायचंय. पण तुमचं जे आउटपुट आहे ते कुठे करायचं, जिथे तुमचा ड्रेन कॉमन झालेला आहे तिथे तो आपल्याला आउटपुट तिथे बघायचंय. तर बघा त्याची डायग्राम कशी असणार आहे, हे झाले एनमॉस आणि पीमॉस. हे दोन्ही काय करायचे, कनेक्टेड टू द सिरीज. बघा सिंपल आहे, दिसते डायग्राम तुम्हाला इथं. येस मॅम. येस मॅम. पी चॅनल खालचं आहे एन चॅनल. मग तिथे काय केलंय, ड्रेन कॉमन केलंय, तिथं आपलं आउटपुट काढलंय. आणि जी आहे त्याला काय दिलंय आपण, कॉमन केलंय. म्हणजे जी कॉमन करून त्याला इनपुट दिलंय. समजतंय? येस मॅम. येस मॅम. सिंपल आहे. फक्त काय करायचं, जी जे आहे ते कॉमन करायचं, तिथे इनपुट द्यायचं आणि ड्रेन कॉमन करून काय करायचं, आउटपुट द्यायची. अशी ही सीमॉस ची सर्किट डायग्राम आहे. समजतंय? CMOS डायग्राम. यस. रिपीट सांगा अजून एकदा. बघा तुमचा आवाज ब्रेक होतोय, मला आवाजच येत नाहीये तुमचा. मॅम पीमॉस आणि एनमॉस. मॅम सीमॉस ची डायग्राम अजून एकदा एक्सप्लेन करून सांगता का? एकच मिनिट. हा आता बघा इथं सीमॉस ची डायग्राम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पी चॅनल आणि एन चॅनल जे आहेत ते दोन्ही सिरीज मध्ये कनेक्ट करायचे. ओके, तर सिरीज मध्ये कनेक्ट करत असताना काय करायचंय, त्याच्यामध्ये जे ड्रेन आहेत म्हणजे डी पॉइंट आहे, ड्रेन पॉइंट, ते काय करायचे, टुगेदर करायचे. म्हणजे एका ठिकाणी करून तिथं काय करायचं, त्या पॉइंटला कॉमन पॉइंट करून तिथून आपल्याला आउटपुट काढायचे. म्हणजे इथं हा ड्रेन आणि हा ड्रेन काय केला, मी कनेक्ट केला. कनेक्ट केल्यानंतर जो पॉइंट आला तिथे काय दिला, मी आउटपुटला दिलं. आणि जो जी आहे म्हणजे जी गेट जो आहे, गेटला काय केलं, मी कॉमन केलं आणि गेटला कॉमन करून काय केलं, ते मी सिम्पली त्याला इनपुट दिलं. आता गेट जर कॉमन दिलं म्हणल्यानंतर इथं जर 0 असेल तर इथं काय असते सांगा, हा काय असतोय, 1. हा एन टाइप पी टाइप आहे, पी टाइप चॅनल आहे. बघा पी टाइप चॅनल मध्ये कसं असते, 1. जेव्हा G0 One. असेल तेव्हा तो काय असतो, ऑन असतोय. म्हणजे पहिला तो काय झाला, ऑन झाला. बरोबर की नाही, पहिला ऑन झाला आणि हा काय झाला, ऑफ झाला. मग काय येणार, फक्त पी चॅनलला जे आहे ते ऍज इट इज येणार, म्हणजे 1 येणार. इथं काय दिलं, 0 दिलं तर हा ऑन होणार आणि इथं 1 येणार. मॅम आवाज बघा ब्रेक हे होतोय. युनिडायरेक्शनली आहे, म्हणजे एकच कुठलं तरी. बघा युनिडायरेक्शनल म्हणजे काय किंवा युनिपोलार म्हणजे काय, कोणतं तरी दोन्ही ऍट ए टाइम ऑन नाहीत राहणार, कुठला तरी एक ऑन राहणार. समजते? याच्यामध्ये बघा तुम्हाला काय आहे, SD आहे. म्हणजे पहिलं जर 0 दिलं तर काय होणार, पी चॅनल जो आहे तो काय होणार, ऑन होणार. म्हणजे
1 होणार, बरोबर की नाही. 0 दिलं तर 1 होणार. म्हणजे आपल्याला आउटपुटला काय मिळणार, तो दोन्हीपैकी कोणतं तरी एक ऑन राहणार आहे म्हणून त्याला आपण युनिडायरेक्शनल म्हणतोय का? युनिपोलार म्हणतोय. हा युनिपोलर. दोन्हीपैकी एक ऑन राहणार आणि दोन्हीपैकी एक ऑफ राहणार, त्यामुळे आपण त्याला युनिपोलार म्हणजे युनिपोलॅरिटी म्हणतो. एक तर हाय असेल किंवा एक तर लो असेल त्यामुळे. येस मॅम. मॅम त्या ॲरो कसं दाखवलेत मग? हम्म? ॲरो आहेत ना ते का दाखवलेत एन चॅनल पी चॅनल मध्ये? म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही इथं ऑफ असतील, ऑफ कंडिशन मध्ये दोन्ही एरो असतील, तर ते जे आहे ते ऑफ कंडिशन मध्ये वरचं जर असेल तर ते काय होतं, त्याच्या अपोजिटला जातं. म्हणजे बघा, जर समजा 0 दिला आपण तर 1 आलं, म्हणजे कुठला ऍक्टिव्ह झाला, पी टाईप चॅनल ऍक्टिव्ह झाला, बरोबर की नाही. मग पी टाईप चॅनल Yes, ma'am. ऍक्टिव्ह झाल्यानंतर जे आपल्याला आउटपुट मिळणार आहे तो एरो कुठे जातोय, +5 व्होल्टला जातोय. म्हणजे आपल्याला आउटपुट हे काय मिळणार, +5 व्होल्ट मिळणार. कळतंय. येस मॅम. आणि जेव्हा खालचं जेव्हा ग्राउंड असेल, म्हणजे हे सॉरी, जेव्हा खालचं एन चॅनल ऑन असेल तेव्हा काय मिळणार आपल्याला आउटपुट, तर व्हीडीडी मिळणार. 0. म्हणजे 0 मिळणार. समजलं. येस मॅम. ओके, इथपर्यंत पार्ट संपला तुमचा. आता इथून आपण काय करतोय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीमॉस लॉजिक फॅमिली. त्याच्यामध्ये व्होल्टेज सप्लाय पहिला बघितलं होतं तसं, पॉवर सप्लाय व्होल्टेज मध्ये त्याच्यामध्ये सिरीज किती आहेत, 2 सिरीज आहेत. 4000 अँड 14000 अशा 2 सिरीज आहेत. आपली जी आणि 74 सिरीज जी आहे ती सीमॉसचा आयसीचा तुम्ही त्याला म्हणू शकता. बघा आता ज्या सिरीज आहेत, म्हणजे सीमॉसची जी सिरीज आहे थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोन आहेत, ते काय कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत, सिरीज मध्ये कनेक्ट केले. त्यामुळे ऑब्विसली त्याला काय लागणार, जेव्हा पॉवर सप्लाय जे आहे ते जास्त लागणार, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30 to 15 व्होल्ट एवढा लागतो, कारण एफएटी ला जास्त लागतं. आणि त्यातल्या त्यात 2 आहेत. ठीक आहे. सीमॉस आयसी जो असतो सिरियली एक्सटर्नली versatile आहे. They can operate on a 3 volt batteries as well as a 5 volt TTL competitive power supply. म्हणजे TTL ला जे दिलेलं तुम्ही पॉवर सप्लाय आहे 5 व्होल्ट, त्याच्यावर सुद्धा ते वर्क करतो. समजतंय. 3 व्होल्ट टू 15 व्होल्ट एवढं त्याला पॉवर सप्लाय किंवा सप्लाय व्होल्टेज लागतं. त्याच्यामध्ये 2 सिरीज आहेत, 4000 अँड 14000. एवढं फक्त माहिती पाहिजे तुम्हाला. आणि ते ऑपरेट कितीवर होतं, 3 to 15 व्होल्ट एवढी त्याची रेंज आहे. आता बघा, नॉइज मार्जिन जी आहे आपली जी टीटीएल फॅमिली आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. तरी किती असणार आहे, CMOS device have a higher noise margin as compared to TTL. So CMOS IC should be preferred to TTL for operating in a noise environment. आता environment मध्ये तुम्हाला यूज करायचे असेल तर CMOS IC आपण यूज करतो. का यूज करतो, त्याच्यामध्ये हाय मार्जिन आहे किंवा हाय नॉइज मार्जिन आहे, त्यामुळे आपण इन्व्हायरमेंट मध्ये यूज करताना आपण CMOS ICs यूज करतो. पण आपण प्रॅक्टिकली यूज करताना आपण TTL यूज करतो. ठीक आहे. बघा, पॉवर डेसिपेशन आहे. पॉवर डेसिपेशन जी आहे याची किती आहे, एक्सटर्नली लो आहे. त्याच्यामध्ये लो जातं. का लो जातं, दे आर इन अ स्टॅटिक स्टेट, त्यामुळे त्याच्यामध्ये जो पॉवर डेसिपेशन आहे ते कमी होतं. कारण त्याची तो असतो तो कशामध्ये वर्क करतो, स्टॅटिक स्टेट मध्ये वर्क करतो. त्यामुळे आपण ह्याला बॅटरी ऑपरेट केल्यामुळे काय होतं, पॉवर डेसिपेशन इन्क्रीज होते. आणि जो आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज वगैरे केली तर त्याच्यामध्ये म्हणजे पॉवर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार आहे. पॉवर डेसिपेशन जे आहे सीमॉस मध्ये फ्रिक्वेन्सी जर तुम्ही इन्क्रीज केली तर पॉवर डेसिपेशन पण इन्क्रीज होणार.
पॉवर डेसिपेशन इंक्रीज केलं की फ्रिक्वेन्सी इंक्रीज होणार. म्हणजे इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पॉवर डेसिपेशन आणि फ्रिक्वेन्सी. का आहे तर कारण हे बॅटरीवर सुद्धा आपण ऑपरेट करतो. जर बॅटरीवर ऑपरेट केलं तर पॉवर डेसिपेशन आणि फ्रिक्वेन्सी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. समजतंय? येस मॅम. आता बघा फन आउट ही काय आहे. इनपुट रेजिस्टन्स CMOS डिव्हाइसेस इज अ व्हेरी हाय, म्हणजे 10⁻12 ओहम एवढा असणार आहे. त्याच्यानंतर बघा सो इनपुट करंट इज अ व्हेरी स्मॉल, ऑलमोस्ट 0 असते याच्यामध्ये. देअरफॉर ऍट अ टाइम एक तुम्हाला कुठलं तरी FET असणारे ऑन, म्हणजे किंवा तुम्ही त्याला गेट म्हणू शकता. एक गेट कुठलं तरी ऑन असणारे, एक गेट कुठलं तरी ऑफ असणारे. त्यामुळे आपल्याला CMOS फन आउट जे आहे, फन आउट ऑफ CMOS गेट इज लार्ज ऍज कम्पेअर्ड टू TTL. TTL पेक्षा आपल्याला हे काय मिळणार, लार्ज मिळणार. काय मिळणार लार्ज, तर ते अल्टरनेट कोणतं ना कोणतं एक ऑन असणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑब्विसली फन आउट हे जे आहे ते जास्त मिळणार आहे. समजतंय? येस मॅम. आता ह्याचा प्रोपोगेशन डिले किती असते, 70 नॅनो सेकंद एवढा असतोय. आपला TTL चा किती होता, 10 नॅनो सेकंद होता. तर याचा किती असणार आहे प्रोपोगेशन, 70 नॅनो सेकंद. आता बघा हेच आपण चार्ट मध्ये कसं केलेलं आहे. सप्लाय व्होल्टेज 3 to 15 व्होल्ट. नॉइज मार्जिन किती आहे, 1.45 वॅट व्होल्ट, म्हणजे ते TTL पेक्षा जास्त आहे. TTL चे किती आहे, 0.4 आहे आणि ह्याचे किती आहे, 1.45 व्होल्ट. त्याचबरोबर पॉवर डेसिपेशन आहे 0.1 मिली व्होल्ट आणि फन आउट आहे लार्ज असणारे, म्हणजे 50 अप्रॉक्सिमेटली आपण काढले 50 असणारे. प्रोपोगेशन डिले हा 70 नॅनो सेकंद. इथपर्यंत समजलंय? येस मॅम. आता बघा याचे काही ऍडव्हान्टेज आहे. आता हे ऍडव्हान्टेज काय आहे, तर मॉसफेट जो आहे तो युज करायला सोपा आहे आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे. एक्सपेन्सिव्ह टू फॅब्रिकेट CMOS IC, म्हणजे तो युज करायला सुद्धा सोपा युज करू शकतो आपण. इझिली आपण हँडल करू शकतो त्याला. आणि त्याच्यामध्ये अजून थोडस काय आहे तर बघा कॉम्प्लिकेटेड आहे थोडस सर्किट. का कॉम्प्लिकेटेड आहे, तर त्याच्यामध्ये आपण युनिपोलर यूज करतोय, बरोबर की नाही. तसंच बायपोलर मध्ये कसं होतं, TTL मध्ये बायपोलर यूज करतो. त्यामुळे फॅब्रिकेशनला थोडस प्रॉब्लेम होतो TTL ला. समजते का बघा. CMOS ला फॅब्रिकेशन हे एक्सपेन्सिव्ह आहे. का तर त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीपैकी एक कोणतं तरी ऑन राहणार. त्यामुळे फॅब्रिकेशन जे आहे ती इझिली करू शकतो. आणि तसंच बघायला गेलं तर बायपोलर मध्ये पण बायपोलर मध्ये आयसीज जे आहेत TTL आणि ECL सारखं सेम फॅब्रिकेशन आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये. फॅब्रिकेशनचा पॉइंट अजून एक बघा, फॅब्रिकेशन ऑफ CMOS ICs इज पुअर लेस दॅन कॉम्प्लिकेटेड ICs असं म्हणू शकता. म्हणजे कॉम्प्लिकेटेड ICs असतात ना त्याच्यापेक्षा तो पुअर आहे फॅब्रिकेशन ऑफ CMOS. जसं आपलं सिमिलर आपण TTL आणि ECL ला करणार आहोत, तसंच सेम ह्याचं फॅब्रिकेशन होत असते. कारण ते पुअर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अमाऊंट म्हणा किंवा त्याच्यामध्ये जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत ते कमी लागतात ऍज कम्पेअर टू कॉम्प्लिकेटेड IC. कॉम्प्लिकेटेड IC मध्ये फॅब्रिकेशन जास्त राहणार, कारण त्याचं इनपुट आणि आवाज ब्रेक. बघा जे आपले कॉम्प्लिकेटेड ICs आहेत त्याच्यामध्ये फॅब्रिकेशन जे आहे ते लार्ज होणार. पण CMOS आणि TTL आणि ECL जे आहेत IC त्याच्यामध्ये फॅब्रिकेशन जे आहे ते पुअर असणार आहे. फॅब्रिकेशन जे आहे ICचं ते पुअर असणार आहे, कारण ते काय करतं, आपल्याला इनपुट हे माहिती आहे आपल्याला काय देणार आहे आणि आउटपुट हे काय देणार आहे माहिती आहे. त्यामुळे ऍज कम्पेअर टू कॉम्प्लिकेटेड ICs फॅब्रिकेशन ऑफ CMOS ICs इज
पुअर. इथपर्यंत समजलं. आणि काय Yes, करतो ma'am. हा सीमॉस काय करतो, रिड्यूस द चिप एरिया टू ग्रेट एक्सटेंडेड. म्हणजे एरिया काय करतो, जी छोटी सगळ्यात छोटी आपण चिप बनवू शकतो. मध्ये रिड्यूस द चिप एरिया असं करू शकतो. म्हणजे जी चिप आहे ती रिड्यूस करू शकतो एरिया. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये आपल्याला ती जो आयसी आहे तो बनवता येतो. आता डिसएडव्हान्टेज काय आहे, देर आर अ स्लो दॅन टीटीएल. स्लो काय आहे, का आहे तर प्रोपोगेशन डिले हा लार्ज आहे, त्यामुळे त्याचा ऑटोमॅटिकली जो स्पीड आहे तो कमी होणार. बरोबर की नाही. प्रोपोगेशन डिले किती आहे इथं 70 नॅनोसेकंद आहे. Nanosecond. म्हणल्यानंतर तो ऑटोमॅटिकली स्लो चालणार ऍज कम्पेअर टू टीटीएल. लॅच अप कॅन सस्पेंडेबल टू डॅमेज. हा तुम्हाला पॉइंट लॅच पॉइंट मध्ये कव्हर होईल. सीमॉस आर सस्टेनेबल टू डॅमेज गिवन टू स्टॅटिक चार्ज. स्टॅटिक चार्ज दिलं तर सस्टेनेबल होते आणि त्याचं डॅमेज व्हायला बघते ते. म्हणजे तुम्ही स्टॅटिक चार्जेस दिले किंवा स्टॅटिक स्टेट दिल्या, म्हणजे इनपुट्स वेगवेगळे व्हेरियस स्टेट मध्ये दिले किंवा स्टॅटिक स्टेट मध्ये दिले तर ते काय होतंय, डॅमेज व्हायची शक्यता सीमॉस मध्ये आहे. त्यामुळे आपण काय करतो, टीटीएल जास्त करून यूज करतो, कारण त्याचा स्पीड जास्त आहे. त्याच्याबरोबर तो त्याला इनपुट कितीही व्हॅरी दिलं तरी तो काय होत नाही, डॅमेज होत नाही. इथपर्यंत समजतंय. Yes, ma'am. आता बघा हा लास्ट पॉइंट आहे सिलेबसचा. याच्यानंतर आपल्याला हा चॅप्टर इथं संपतोय. लास्ट पॉइंट आहे ECL. हा बघा लास्ट पॉइंट आहे आपला ECL. म्हणजे काय आहे तो ECL लॉजिक फॅमिली. ही जी फॅमिली आहे ECL, ही फॅमिली आहे ती कशामध्ये आहे, अनसॅच्युरेटेड बायपोलार फॅमिली आहे. याच्यामध्ये ट्रान्झिस्टर यूज केला जातो ECL फॅमिली मध्ये, पण तो कशामध्ये असायला पाहिजे, इज नॉट आयदर इनटू सॅच्युरेटेड मोड. इट इज पॉसिबल टू स्विच देम ऍट मच फास्टर स्पीड. म्हणजे तो जो आहे ECL लॉजिक फॅमिली जी आहे ती काय आहे, अनसॅच्युरेटेड बायपोलार फॅमिली आहे. बरोबर की नाही. आणि याच्यामध्ये काय केलं यूज केलं जातं, ट्रान्झिस्टर यूज केला जातो. पण ट्रान्झिस्टर कसा असतो, ट्रान्झिस्टर हा जो असतो तो सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये नसतो. मग तो कशामध्ये असतो, तर एक तर तो ऑफ कंडिशन मध्ये असतो किंवा मग तो कट ऑफ मध्ये असतो. म्हणजे तो सॅच्युरेटेड मोड मध्ये नसतो, त्यामुळे त्याला अनसॅच्युरेटेड म्हणलं जातं. आता बघा ECL चा लॉंग फॉर्म काय आहे, काय माहिती सांगू शकताय कोणी. इमिटर कपल लॉजिक. बरोबर की नाही, आपण बघितलं होतं. याच्यामध्ये काय आहे Yes, तर ma'am. इमिटर जे आहे ते इमिटर कपल मध्ये जोडले जातात. म्हणजे इमिटर ट्रान्झिस्टर असे कंटिन्यू जोडले जातात आणि त्याचा इमिटर जो पॉइंट आहे तो काय केला जातो, कंबाईन मध्ये केला जातो. आणि ह्याच्यामध्ये कसं असतंय, तो लॉजिक फॅमिली जी आहे ती फास्टेस्ट लॉजिक फॅमिली आहे अदर लॉजिक फॅमिली पेक्षा. पण आपण TTL काय यूज करतो, कारण ती सॅच्युरेटेड मोड मध्ये असल्यामुळे आपण टी यूज करतो. पण ही जी फॅमिली आहे ECL इमिटर कपल्ड लॉजिक फॅमिली, ही जी आहे ती अनसॅच्युरेटेड आहे. त्याचबरोबर अनसॅच्युरेटेड बायपोलार फॅमिली आहे. पण त्याचा ऍडव्हान्टेज म्हणलं तर ती फास्टर फॅमिली आहे अमंग ऑल द लॉजिक फॅमिलीज. हेन्स इट प्रेफर इन ऑल द हाय स्पीड ऍप्लिकेशन. म्हणजे आपल्याला हाय स्पीड ऍप्लिकेशन ज्याला पाहिजे तिथे आपण हा ECL लॉजिक फॅमिली यूज करू शकतो. इन दिस ट्रान्झिस्टर ऑपरेट्स आयदर इन अ कट ऑफ ऑर अ ऍक्टिव्ह रिजन. म्हणजे
ऍक्टिव्ह रिजन मध्ये किंवा कट ऑफ रिजन मध्ये हा आपल्याला यूज केला जातो. दे आर नो अलाउड टू ऑपरेट इन अ सॅच्युरेटेड रिजन. म्हणजे हा जो आहे तो सॅच्युरेटेड रिजन मध्ये अलाउ केलं जात नाही. त्याच्यामध्ये ऑपरेशन जी होते ते सॅच्युरेटेड रिजन मध्ये होत नाही, तर तो कशामध्ये होतो, कट ऑफ किंवा ऍक्टिव्ह रिजन मध्ये जो ह्याचं वर्क होतं. आणि जिथे आपल्याला हाय स्पीड ऍप्लिकेशन पाहिजे तिथे आपण काय करतो, ECL लॉजिक फॅमिली यूज करतो. कारण का, तर याचं जे स्पीड आहे तो फास्टेस्ट स्पीड आहे इन अ एंटायर लॉजिक फॅमिली मध्ये जास्त असल्यामुळे आपण काय करतो, जिथे आपल्याला हाय स्पीड ऍप्लिकेशन पाहिजे तिथेच ती ECL लॉजिक फॅमिली यूज करतो. कारण की बेस्ट काय आहे, तर ती काय करतो, ऑपरेट आयदर इन अ कट ऑफ रिजन और ऍक्टिव्ह रिजन. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. त्यामुळे तो काय करतो, स्पीड जो आहे तो जास्त देतो. स्पीड जास्त का देतो, तर तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये वर्क केल्यामुळे त्याचा स्पीड जास्त देतो. आणि स्पीड जास्त दिल्यामुळे आपण काय करतो, जिथे आपल्याला हाय स्पीड ऍप्लिकेशन्स आहेत, जिथे आपल्याला हाय स्पीड लागणार आहे तिथेच फक्त ते आपण यूज करतो IC. समजतंय? अनसॅच्युरेटेड रिजन म्हणजे नक्की कोणता रिजन? हॅलो मॅम. हा, आवाज येतोय? मॅम आवाज येतोय? अनसॅच्युरेटेड तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅम अनसॅच्युरेटेड रिजन म्हणजे नक्की कोणता रिजन? अनसॅच्युरेटेड रिजन म्हणजेच ऍक्टिव्ह रिजन किंवा कट ऑफ रिजन. ह्या दोन्ही मध्ये एक असेल तर तो समजायचा की अनसॅच्युरेटेड रिजन. ओके मॅम. समजतंय? येस मॅम. हम्म. येस मॅम. हा. आणि सॅच्युरेटेड म्हणजे कसं असतं बघा, सॅच्युरेटेड रिजन जे असते, दिस इज अ रिजन इन विच ट्रान्झिस्टर ट्रेंड्स टू द बिहेव ऍज अ क्लोज स्विच. म्हणजे जो काय करतो, तो ट्रान्झिस्टर बिहेव ऍज अ क्लोज स्विच सारखं बिहेव करतो. कशामध्ये? सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये. समजतंय? येस मॅम. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे कसं असणार आहे, तो कट ऑफ मध्ये असेल किंवा ऍक्टिव्ह रिजन मध्ये असेल. एवढंच फक्त आहे. डेफिनेशन समजलं तुम्हाला? येस मॅम. आता त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. इथं बरेच तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स दिसतील. पहिली आहे, द ऍव्हरेज पॉवर डेसिपेशन ऍडव्हान्स ECL इज 5 मेगावॅट. म्हणजे त्याचा ऍडव्हान्स ECL जो आहे त्याचा पॉवर डेसिपेशन आहे 5 मिलीवॅट आहे. त्यानंतर बघा, मॅक्सिमम प्रोपोगेशन डिले किती असणार आहे? 5 मिलीवॅट का मेगावॅट आहे? मिलीवॅट आहे, ते मेगावॅट नाहीये. त्याच्यानंतर बघा, पॉवर प्रोपोगेशन डिले किती आहे? 500 पिको, म्हणजे 10⁻⁻12 सेकंद, पिको सेकंद. त्यानंतर बघा, वर्स्ट केस मध्ये नॉइज मार्जिन किती आहे? तर ECL चा ओनली 150 मिलीवॅट आहे. त्याच्यानंतर त्यामुळे काय केलं जातं, अनरिलायबल यूज इन नॉइजिंग इन्व्हायरमेंट. म्हणजे हा कुठे केला जातो यूज, तर अनरिलायबल नॉइजिंग इन्व्हायरमेंट मध्येच फक्त यूज केला जातो. कारण सगळ्यात कमी आहे किंवा वर्स्ट केस मध्येच आपण यूज करतो हे. त्याच्यानंतर द आउटपुट इम्पेडन्स इज व्हेरी लो ड्यू टू द अप्रॉक्सिमेटली किती आहे? 25. म्हणजे फन आउट किती आहे? टिपिकली 25 आहे. आणि इम्पेडन्स किती आहे? लो आहे. आउटपुट इम्पेडन्स इज व्हेरी लो आणि फन आउट किती आहे? इक्वली 25. म्हणजे फन आउट आहे 25, इम्पेडन्स किती आहे? व्हेरी लो आहे. ड्यू टू लो इम्पेडन्स काय असणार आहे? फन आउट आपला फक्त 25 येणार आहे. त्याचबरोबर बघा, फन आउट 25 आहे. पॉवर स्पीड पॉवर डेसिपेशन
प्रोडक्ट्स म्हणजेच फिगर ऑफ मेरिट काय आहे 0.5 पिको जूल आहे. पॉवर डेसिपेशन आणि स्पीडचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच काय येतं आपलं फिगर ऑफ मेरिट. फिगर ऑफ मेरिट किती आहे 0.5 पिको जूल. आणि करंट फ्लोइंग इन ECL सर्किट रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट सो नो ट्रान्झिस्टर्स आर ऑब्झर्व. म्हणजे ट्रान्झिस्टर नॉट ऑब्झर्व होते कारण ते कंटिन्यू ऑन राहते. हे झालं त्याचं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ECL. त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला आपण टेबल केलाय. पॉवर डेसिपेशन किती आहे 5 मिलीवॅट. त्याचबरोबर प्रोपगेशन डिले आहे 500 पिको सेकंड्स. नॉइज मार्जिन आहे 150. फिगर ऑफ मेरिट आहे 0.5 पिको जूल आणि फन आउट आहे 25. समजते. फक्त आपण काय केलं सेंटेन्स मध्ये लिहिलेलं आपण हे टेबल मध्ये कन्वर्ट केले. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघून आपण काय करू परत कंपॅरिझन फक्त बघूया कशा कशाचं फॅमिली बद्दल. ऍडव्हान्टेजेस बघा ECL हॅज अ एक्सलेंट पॉवर प्रोडक्ट. म्हणजे तो का करतो पॉवर प्रोडक्ट. एक्सलेंट पॉवर प्रोडक्ट का म्हटलं जातं कारण तो कंटिन्यू ऍक्टिव्ह रिजन मध्ये असल्यामुळे. इट्स हाय फन आउट ड्यू टू हाय इनपुट रेजिस्टन्स अँड लो आउटपुट रेजिस्टन्स. म्हणजे आउटपुट रेजिस्टन्स जे आहे ते कमी आहे आणि इनपुट रेजिस्टन्स हे हाय असल्यामुळे आपल्याला फन आउट हे काय मिळतं हाय मिळतं. ECL इज अ फास्टेस्ट लॉजिक फॅमिली. हे झालं त्याचं ऍडव्हान्टेज. आता डिसएडव्हान्टेज काय आहे लिमिटेड लॉजिक स्विंग हेन्स मोअर vulnerable नो टू नॉइज. त्याच्यानंतर हाय पॉवर डेसिपेशन आहे. डिसएडव्हान्टेज काय आहे त्याचं हाय पॉवर डेसिपेशन. जास्त पॉवर डेसिपेशन असल्यामुळे आपण हे जास्त यूज करत नाही. फक्त जिथे हाय स्पीड आपल्याला पाहिजे तिथेच फक्त यूज करतो. आता बघा हे महत्वाचं तुम्हाला जे जे तुम्ही बघितलेले आहेत ते फक्त तिथे काय बघायचंय त्याचे पॅरामीटर आणि त्याचं कंपॅरिझन बिटवीन TTL CMOS आणि ECL. ECL मध्ये काय आलं सगळ्यांना. आता फक्त आपण काय करतो त्याचं कंपॅरिझन करतो कोणते डिव्हाइसेस यूज करतो किंवा काय कळालं. येस मॅम. आता बघा पॅरामीटर्स मध्ये बघूया. आता कंपॅरिझन मध्ये बघा बेसिक गेट मध्ये TTL जी आहे ती नॅन्ड गेट आहे. CMOS कोणतं आहे तर नॅन्ड गेट किंवा नॉर गेट मध्ये पण आपण यूज करतो. ECL म्हणजे काय ECL मध्ये ऑर गेट किंवा नॉर गेट यूज केलं जातं कारण हाय स्पीड जिथे असेल तिथेच फक्त ऑर गेट आणि नॉर गेट यूज केलं जातं. काय कशावरून ठरवायचं हे तर त्याच्या आपले लॉजिक ट्रूथ टेबल असते त्याच्यावरून ते ठरतं. तर बेसिक गेट्स मध्ये बघा TTL मध्ये काय आहे नॅन्ड गेट आहे. CMOS मध्ये नॅन्ड आणि नॉर गेट आहे. ECL मध्ये ऑर आणि नॉर गेट आहे. त्याचबरोबर सेकंड इज अ डिव्हाइस यूज. आता डिव्हाइसेस यूज कोणते केले जाते त्याच्यावरून त्याचं डिफरन्शिएशन बघा. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजे BJT कशामध्ये केलं जातं TTL मध्ये. मॉसफेट N चॅनल आणि P चॅनल मॉसफेट कशामध्ये केला जातो CMOS मध्ये. आणि ECL जो आहे तो काय आहे BJTचा आहे म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आहे. हे दोन्ही सेम आहेत. फक्त CMOS जो आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं मॉसफेट N चॅनल आणि P चॅनल मॉसफेट यूज केला जातो. समजतंय. येस मॅम. चॅप्टर थर्ड काय आहे पॉइंट फन आउट आहे. फन काय आहे फन आउट TTLचं 10 आहे. CMOSचं 50 म्हणजे लार्ज आहे. त्यानंतर ECLचे किती आहे 25. तसंच पॉवर डेसिपेशन पर गेट किती आहे TTL मध्ये 10 मिलीवॅट. त्याच्यामध्ये 0.1 मिलीवॅट आणि याच्यामध्ये 5 मिलीवॅट. प्रोपगेशन डिले बघा सगळ्यात कमी कोणाचा आहे ECLचा आहे. किती आहे 500 पिको सेकंड्स आहे. CMOS चे किती आहे 70 नॅनो सेकंड्स आणि TTLचा आहे 10 नॅनो सेकंड्स. त्याच्याबरोबर पॉवर सप्लाय किती दिला जातो 5 व्होल्ट पर्यंत देऊ शकतो. 3.15 व्होल्ट पर्यंत देऊ शकतो. म्हणजे स्टार्टिंग केले -5 व्होल्ट ला सुद्धा हा ऍक्टिव्ह होतो. ऍक्टिव्ह होण्याचा आहे स्टार्टिंग पॉइंट. नॉइज मार्जिन काय आहे व्हेरी गुड आणि पुअर आहे. पुअर नॉइज मार्जिन आहे गुड नॉइज मार्जिन आहे आणि व्हेरी गुड नॉइज मार्जिन आहे.
फिगर ऑफ मेरिट सांगा काय काय येते. फिगर ऑफ मेरिट म्हणजे कसं येतं, प्रोपगेशन डिले इंटू पॉवर डेसिपेशन म्हणजेच किती 100 पिकोजूल, याच्यानंतर 0.7 पिकोजूल आणि 0.5 पिकोजूल. हे झालं कशाचं, बेसिकली हे ACLचं आहे, हे CMOSचं आहे आणि हे TTLचं आहे. फिगर इन का बघा, अप्रॉक्सिमेटली 8 इन अ TTL, 10 इन अ CMOS आणि 5 इन अ ECL अप्रॉक्सिमेटली काढलेले आहेत. कॉस्ट बघा, कॉस्ट काय आहे, लो कॉस्ट आहे. CMOS पण लो कॉस्ट आहे आणि ECL हा हाय कॉस्ट आहे. हाय कॉस्ट का आहे, कारण की तो आपल्याला ऍडव्हान्टेज म्हणलं तर हाय स्पीड असल्यामुळे त्याची कॉस्ट पण आपल्याला हाय मिळेल. इथे आपला सेकंड चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. समजलंय सेकंड चॅप्टर सगळा? येस मॅम. हॅलो मॅम, हा, फॅन आउट म्हणजे सांगता का एकदा डबल? ठीक आहे, सांगते एकच मिनिट. फन आउट फन आउट फन आउट. हा, फन आउट बघा, डायग्राम हे डेफिनेशन दिसते तुम्हाला. फन आउट म्हणजे काय, द मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट ऑफ अ सिमिलर आयसीज फॅमिलीज. म्हणजे एका आयसी ला तुम्ही मॅक्सिमम नंबरचे इनपुट्स किती देताय, कळतंय? पण हे तुम्ही इनपुट्स देताय, नंबर ऑफ इनपुट्स दॅट अ गेट कॅन ड्राइव्ह विदाउट फॉलोइंग आउटसाइड और विदाउट फेल्युअर द स्पेसिफाईड आउटपुट व्होल्टेज लिमिट इज कॉल्ड ॲज अ फन आउट. म्हणजे बघा, तुम्ही एका आयसी ला मॅक्सिमम नंबरचे जर इनपुट्स दिले तर तो गेट किंवा ते जो गेट आहे तो गेट काय करतो, स्टार्ट होतो. स्टार्ट झाल्यानंतर ड्राइव्ह विदाउट आउटसाइड म्हणजे बाहेरचं इनपुट न घेता किंवा तो डॅमेज न होता जे आपल्याला स्पेसिफाईड आउटपुट म्हणजे आउटपुट व्होल्टेज देतो किंवा ते लिमिट देतो, त्याला काय म्हणायचं, फन आउट म्हणायचं. समजलं? एका आयसी ला तुम्ही किती पण नंबरचे इनपुट्स द्या, काय फरक नाही पडत. पण तुम्ही जेव्हा इनपुट दिले तर ती वर्क होत असताना, जो आयसी वर्क होत असताना त्याच्यामध्ये तो बाहेरून पॉवर सप्लाय किंवा तो डॅमेज होत नाही. त्या जोपर्यंत आपल्याला आउटपुटचं लिमिट आहे म्हणजे त्या पर्टिक्युलर मला काय म्हणायचंय, तो वर्क होत राहतोय. कधीपर्यंत वर्क होत राहते, ते काहीतरी लिमिट असते की नाही व्होल्टेजला वर्क होतचं, त्या लिमिटला, व्होल्टेज लिमिटला काय म्हणायचं, फन आउट म्हणायचं. समजतंय? येस येस मॅम. मॅम. बोला. मॅम म्हणजे आउटपुट मिळाल्यावर जे व्होल्टेज असेल ते म्हणजे का? जोपर्यंत आपल्याला आउटपुट मिळतंय पण त्या पर्टिक्युलर म्हणजे काय म्हणायचं माहितीये का मला, तुम्ही एकदाच स्टार्ट केलं गेट, स्टार्ट केल्यानंतर गेट जेव्हा तुमचं आउटपुट येते, कधी येतं आउटपुट आपल्याला, जेव्हा इनपुट दिल्यानंतर आउटपुट येतं, बरोबर की नाही? पण आउटपुट आपल्याला असं मिळायला पाहिजे, एक तर ते जे इनपुट आहे ती सर्किट जेव्हा स्टार्ट होते, ती सर्किट स्टार्ट होत असताना फेल व्हायला नाही पाहिजे, म्हणजे आउटपुट डॅमेज व्हायला नाही पाहिजे. त्या व्होल्टेजला म्हणजे आपल्याला आउटपुट देते पण आपल्याला व्होल्टेज लिमिट काहीतरी असणार आहे की जोपर्यंत ते आउटपुट देईल. आता एकदा जर आउटपुट म्हणजे इनपुट जे व्होल्टेज जे आहे ती लेवल जास्त झाली आणि तुमचं आउटपुट न येता ती जी सर्किट आहे ती बंद झालं तर ती काय होणार आहे, फन आउट नाही होणार. ते म्हणजे काय, तर आपल्याला आउटपुट पण मिळालं पाहिजे आणि ती जी सर्किट डायग्राम आहे ती पण काय झाली पाहिजे, आपली वर्क झाली पाहिजे. अशा व्होल्टेज लिमिटला काय म्हणायचं, फन आउट म्हणायचं. समजले? म्हणजे ते व्होल्टेज लिमिट ठरलेलं असणार आहे का? हा, ते जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असताना ते ठरलेलं असते की कुठला आयसी बनवायचंय, त्याप्रमाणे त्याचं फन आउट आहे ना. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करत असतो किंवा डायग्राम ड्रॉ करत असतो एखादं
डिस्कवर करत असेल तर त्यावेळेसच ती स्पेसिफिक फन आउट तो त्याला स्पेसिफाय केलेला असतो त्या पर्टिक्युलर लॉजिक फॅमिलीला. त्या व्होल्टेज लिमिट पर्यंतच आपल्याला आउटपुट मिळणार आहे ना, त्याच्यानंतर आणि नाही. त्याच्यानंतर जर वर गेलं तर तो काय होतो, बर्न होतो आयसी. समजतंय? येस मॅम. तर बघा आता तुम्ही हे करा, मी सांगते तुम्हाला, आज तुम्हाला असाइनमेंट सेकंड चॅप्टरची दिली जाईल आज. आणि तुम्हाला तुम्हाला कोणी सांगितलंय का तुमचे टेस्ट असणार आहे? नो मॅम. मग मंडे नो मॅम. तुमची टेस्ट घेतली तर चालेल मंडेला 5 PM. येस मॅम. येस मॅम. येस मग मॅम. चॅप्टर नंबर Yes, 2 ची क्लास टेस्ट आहे ती आपण मंडेला ठेवूया. आणि तुम्हाला आज असाइनमेंट मी शेअर करते, विदिन 7 days तुम्ही ती मला शेअर करायची. मॅम आणि नोट्स पण शेअर करा. हा ठीक आहे, आणि नोट्स पण शेअर करते. हॅलो मॅम, हा फॅब्रिकेशन म्हणजे हो मॅम? फॅब्रिकेशन म्हणजे ती जी प्रोसेस आहे, एखादा आयसी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असाल त्याच्यामध्ये ते फॅब्रिकेशन हा पार्ट येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे असतं, आयसी मध्ये टेम्परेचर वगैरे काय आपण देऊन काय होतंय का हे सगळं फॅब्रिकेशन केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये आउटपुटला काय इफेक्ट होतोय का, इनपुट्स व्हेरियस देऊन म्हणजे आउटपुट. टेस्ट करतात काय सेवा? मॅम ते तयार करताना, फॅब्रिकेशन म्हणजे तयार करताना. तयार करतात. झालं, समजलंय? तर तुमची मंडेला क्लास टेस्ट 2 चॅप्टर नंबर 2 वर असणार आहे मंडेला. म्हणजे होलचा सिलेबस असेल तुम्हाला मंडे पर्यंत. तुम्ही तयार राहा. 5 ते 6 PM मध्ये तुमची एक्झाम असेल. त्याच्यानंतर कोणी सुद्धा एक्झाम त्याच्यानंतर जी लिंक आहे ती डिस्कनेक्ट होणार आहे. सो त्या वेळेसच राहावा ऍक्टिव्ह. मोबाईलचा काही प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्याच्या कोणाचा तरी मोबाईल वरून द्या, पण त्या वेळेसच द्या. 1 तासाची असणार आहे, 20 मार्क्सची असणार आहे, जशी लास्ट टाइम झाली होती तशीच असणार आहे. आणि तुम्हाला असाइनमेंट मी आज देते, विदिन 7 days तुम्ही ती कंटिन्यू, म्हणजे विदिन 7 days मध्ये तुम्ही मला ती मेल करायची. मी क्लासरूमची जी लिंक आहे ती मी तुम्हाला शेअर करते, क्लासरूम मध्ये तुम्ही मला ते सेंड करायचे. समजलंय? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, मग आता अटेंडन्स द्या मग.